सुनावणी सुरू असतानाच कुंभरोशीत पुन्हा हालचाली। वनसदृश्य जमिनीत दगडी कामे, अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ता बंद केल्याचा ग्रामस्थांचा आरोप। प्रतापगड प्रतिनिधी जितेंद्र कारंडे। महाबळेश्वर तालुक्यातील मौजे कुंभरोशी येथील सवय क्रमांक 25 व 26 मधील वनसदृश्य जमिनीवरील कथित बेकायदेशीर वृक्षतोड, उत्खनन आणि विकासकामांचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे। या प्रकरणाची सुनावणी तहसीलदार कार्यालयात सुरू असतानाच संबंधित ठिकाणी पुन्हा दगड लावणे, अंतर्गत रस्त्यांची आखणी करणे तसेच रस्त्याच्या पायाभूत स्वरूपाची कामे सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मागील महिन्यात या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, माती व मुरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी तीव्र आक्षेप नोंदवला होता। त्यानंतर महसूल विभागासह संबंधित यंत्रणांकडून घटनास्थळी पंचनामे करण्यात आले होते, तसेच पुढील कामे थांबविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली होती। या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी सध्या तहसीलदार कार्यालयात सुरू असून कागदपत्रांची तपासणी व कायदेशीर प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही। मात्र सुनावणी सुरू असतानाच पुन्हा संबंधित जागेवर हालचाली सुरू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। काही ठिकाणी दगड लावून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून यंत्रसामग्रीच्या हालचालीही दिसून आल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे। त्यामुळे कामबंदीचे आदेश फक्त कागदावरच राहिले आहेत का, असा सवाल आता उपस्थित होत आहे। याचबरोबर सवय नंबर 25 व 26 मधून ओढ्याच्या काठाने जाणारा पारंपरिक पाणंद रस्ता बंद करण्यात आल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे। हा रस्ता अनेक वर्षांपासून शेतकरी, ग्रामस्थ आणि जनावरांच्या ये-जा करण्यासाठी वापरला जात होता। मात्र संबंधित जागेवर कुंपण उभारून मार्ग अडविण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचणी निर्माण झाल्या असून नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। पाणंद रस्ते हे ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असतात, असे रस्ते बंद केल्यास थेट शेतकरी व ग्रामस्थांचे नुकसान होते। प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हा मार्ग खुला करावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे। सदर जमीन वनसदृश्य स्वरूपाची असल्याने या परिसरात कोणतेही उत्खनन, बांधकाम किंवा रस्त्यांची कामे करण्यासाठी वनविभाग, महसूल विभाग व इतर संबंधित प्राधिकरणांच्या परवानग्या आवश्यक असतात। मात्र सध्या सुरू असल्याचा आरोप असलेल्या कामांसाठी आवश्यक मंजुरी घेण्यात आली आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। त्यामुळे ही कामे नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा संशय अधिक गडद होत आहे। स्थानिक पर्यावरणप्रेमींच्या मते सातत्याने होत असलेली वृक्षतोड आणि उत्खनन डोंगराच्या नैसर्गिक समतोलासाठी धोकादायक ठरू शकते। पावसाळ्यात मातीची धूप, भूस्खलन तसेच जलस्रोतांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला असून वनक्षेत्रातील जैवविविधतेवरही गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने घटनास्थळी पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली आहे। पाणंद रस्ता पूर्ववत खुला करणे, सुरू असलेली कथित कामे तात्काळ थांबवणे तसेच नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे।